सकाळ बघा मी 9:15 उठले कारण काय झालं ना बसून बसून ना पाठ थोडीशी झाली म्हणून म्हटलं आता बघा हे लागायचं जाय आपल्या घर प्रपंचाला गबाळ काय माझी पिच्छा सोड वर काय काय अवस्था आहे काय माहित आता ते बेड कुणी सगळं उचकलंय ते बेडशीट बिडशीट काढून फेकलंय सगळं बर कसं वाटलं मी 2 दिवस नव्हते तुला करमलं काय करमते सवय आहे ना सारखं ती 4 पोरांची नुसतं मोबाईल मला दे मोबाईल तुला दे नुसते पाळणं सोडत पोरी काल आई ज्योतिबाला जाऊन आली ज्योतिबाला जाऊन रविवार शेवटची पाखाणी होती ग मग आता हे 4पैकी कुणाला न्यायचं कुणालाच द्यायला नाही मी साजरं मग एकाला न्यायचं एकाला कसं सोडायचं पोरांनी लय वैताग आणला असेल भांडणं लय भांडणं कोणाकोणाची भांडणं दिदू भैया आणि आरुसन आयुष मोबाईल फक्त माझा एक मोबाईल ही 3 म्हणायची मला 3 म्हणायची ती मोबाईल हातात बी घेत नव्हती त्याला चार्जिंग बी ठेवायची आज काय करते दिदाबाई कोणाला देत नव्हती ती काम करायचं आणि चार्जिंग लावायचं तिचं चालू तिचा मोबाईल निसकावून घ्यायची तुला खाण्यापिण्यासाठी त्रास नाही काय नाही तुला कसं वाटलं आमचं व्हिडिओ बघून भेट बघून तेच आत्ताच मला आज पोराने घेऊ दिला हे फोन आता जस्टच बघितली बघ कुठे केला फोन पंकज ताईचा फोन व्हिडिओ बघितला तुझा बघितला मगच उठून आल्या निवांतपणे पोर गेले बाहेर करून बघत बसले तर लगेच फोन हिसकावून घे छान वाटली की डोळ्यात पाणी आलं आम्ही म्हणते त्या कुत्र्याला मांजरांना काय कशाला घालावं स्वतःच तोंडाने सांगायला लागल्या होय की बघा की किती एक माणसं कुत्र्या मांजराच्या प्राण्याला जीव लावते किती करणारच काम आहे म्हणजे करणाऱ्याची काम होती आमच्यासारखीची नाव का ग तुझीच पोरगी आहे की मी माझीच पोरगी असं काय करायचं एवढं जीव लावायचं म्हटलं तर किती बाई त्या पिल्ल्यांचं काय मोठं नशीब ही डोळ्यात पाणी आलेलं ग त्याला हळदी कुंकू लावलं माझी मुलगी एवढ्या मोठ्या ह्याच्या मंत्र्यापर्यंत भेट झाली तर बघा आता मेकअप तर नाही करायचा मला पण फेसवॉश करणार आहे कारण ट्रॅव्हल करून आल्यामुळे चेहरा पूर्ण ऑइली झालेला आहे तर याच्यासाठी आता मी वापरत आहे ममाअर्थचं ऑइल फ्री फेसवॉश हे तुमच्या त्वचेला जेंटली क्लीन कर चिया आणि सिरामाइड्सच्या मदतीने सोबतच नॅचरल बॅरियरला मजबूत करतं चियामध्ये आहे मॉइश्चराइज लॉकिंग प्रॉपर्टीज त्यामुळे तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करतं आणि सिरामाइड्स तुमच्या स्किन बॅरियरला रिपेअर करतं सोबतच हार्मफुल केमिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये नाही आहेत नॉर्मल ते ऑइली त्वचेसाठी सुटेबल आहे आता फेसवॉश झाल्यानंतर बघा ममाअर्थचं ऑइल फ्री मॉइश्चराइज जे आहे ते मी वापरत आहे तर याचं नाव आहे ममाअर्थ चिया फ्री मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर जे आहे ते तुमच्या त्वचेला खूप छान पद्धतीनं मॉइश्चराइज करतं ममाअर्थ तुमचं ऐकतं म्हणूनच कुठलंही प्रोडक्ट जेव्हा तुम्ही खरेदी करता जेव्हा फीडबॅक देता तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या फीडबॅकनुसार इम्प्रूव्ह केलं जातं जसं की ऑनियन शॅम्पू जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रूव्ह केलेलं आहे ते पण तुमच्या फीडबॅकनुसार असो याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे कुठे कुठे मिळेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट नायका याच्यावरती तुम्हाला आरामात हे प्रोडक्ट मिळून जाईल अजून कुठं मिळेल तर सोबत तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे प्रोडक्ट तुम्हाला मिळेल हे प्रोडक्ट ममाअर्थच्या वेबसाईटवरून ॲपवरून सुद्धा ऑर्डर करू शकता माझा जर कुपन कोड वापरला PRANJL प्रांजल 2025 तर 20% तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल सगळं सोय त्यांची गाडी गेला तुम्ही 2 जण गेला ती आणि अगदी माझं मन शांत म्हणून म्हटलं आता तिने 2 गेले पण मुलांसाठी होतंय ज्योतिबाला बी जायचं होतंय आणि रसिका आहे घरात आता 4 दिवसाची श्रांती घ्यायची तुझं निमित्त सांगून आली निघून रसिका आहे त्यामुळे टेन्शन नाही रसिका आहे घरात आणि सोनाली गेल्या म्हणलं मुंबईला भेटायला ती हाय शिवानीने सगळं केलं पण पोर काय घ्यायला पाडते ती ते मोबाईल साठी म्हणा तरी मुलांना दारू सोडलं केलं पाहिजेच की एक पाहिजेलच इथं कंटिन्युअली माणसं मुलं 2 सोडून कसं 2 मुली घेऊन झोपली मी काय 4नी झोपू दिला असेल हाय झोप रात्री 12 वाजता ते मोबाईल म्हणते मला देन तुला दुसरी काय म्हणणं नाही खाण्याचं जमवण नाही पिण्याचं नाही काय नाही मला ते पिल्ल्यांचं जावं वाटायला लागलं किती मोठं नशीब ही पिल्ली जेव्हा आणली तेव्हा आईच म्हणत होती कशाला आणले कशाला आणली
हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्या जणी? तिकडून मुंबईवरून आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. रात्री मी काहीही केलं नाही कारण सरळ झोपून घेतलं. बॅक पेन जो आहे पाठीचा तो थोडासा होत आहे. गेल्यापासून फुलं जी आहे ती तशीच राहिलेली होती कारण या पोरांनी काय काढलेली नाहीत. आणि किट्टोनं देवपूजा केली ती बरं का, पण ती इथली खालचीच जास्वंदीची आहे ती घालत होती. आणि उन्हानं ना गुलाबाची फुलं जेवढी होती ना तेवढ्यात त्याच्या पुढचं जी पानं असतात ना म्हणजे पाकळ्या त्या जळून गेलेल्या होत्या. आणि झाडाला सध्या फुलं प्रचंड प्रमाणात येत आहेत. ह्या झाडांना जास्त प्रमाणात खत नाही, फक्त छाटणी जी आहे ती वेळेवर होत असते. त्यामुळे ह्या झाडांची वाढ चांगली आहे कळ्या वगैरे आणि जमिनीमध्ये असल्यामुळं. जे काय आपल्या ताईनं दिलेलं होतं मुलांसाठी त्यातलंच थोडं थोडं काढून मी आरू आणि आयशूसाठी देणार आहे घरी. कारण कसं घरची पण थोडीशी टेस्ट बघतील, जे काय प्रेम दिलेलं आहे ते थोडंसं एन्जॉय करतील. असो हा पसारा बघा, घर भरून जो पसारा आहे. ताईनं आई चालले बघा, आता 4 वाजलेले आहेत आणि चालले बाळू मामाला. व्यवस्थित जा, दर्शन घे आणि माझ्याकडनं पण एक नारळ फोडून ये. आम्ही जाऊन आलोय परवा, तरी पण एक फोड. बाय बाय. हां बाय. स्वामींना सांगून बाहेर पडली ना? हां. साडी व्यवस्थित सांभाळ, पदर व्यवस्थित. हा जो दिवस आहे दुसरा दिवस, कारण कसं की पाठीचा त्रास होत होता त्यामुळे मी शॉर्टमध्ये जे काय माझं रुटीन ठेवलं, जास्त मी दगदग केली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र जेवणाला बनवत होते मी ढबू मिरची. आई होती, इच्छा होती काय काय करून घालावं, हे करावं ते करावं, पण जसं तुम्ही बघताय ना की 2 दिवस तर गेले तसेच वाया. मग घालणार किती आणि करणार किती, कारण आलेला एक दिवस जो होता तो रेस्ट घेण्यातच गेला दुसऱ्या दिवशीचा. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी डब्याची घाई गडबड होती, पसारा भरपूर पडलेला होता, ते सगळं आवरायचं होतं. म्हणून शॉर्टमध्ये आपलं ढबू मिरची जी आहे ती केलेली आहे. शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं तीळ घेतलेलं आहे, तीळ अखंड घातलेलं आहे. छान लागतं ढबू मिरचीमध्ये तीळ घालून बघा. आणि काय नाही मग आपलं लसूण आहे, थोडंसं आलं आहे, कोथिंबीरीचा तर पत्ताच नसतो आपल्यामध्ये. कांदा मात्र व्यवस्थित भाजून घेतला आणि जी आपले ढबू आहे ना ती भरून मी याच्यामध्ये फक्त आणि फक्त वाफेवरती म्हणजे पाण्याचा किंचितही ठेप न टाकता करणार आहे. मध्येच लाईट गेली, हे सगळं थांबलं. मग आईनं पुन्हा ते सगळं पीठ काढलं, पुन्हा ते सगळं मळलं. कारण कसं की लाईट गेल्यानंतर थांबू शकत नव्हते कारण डब्याला वेळ होणार होता. त्यामुळे तिनं मग ते पीठ मळलं. दही मी लावून गेलेली पोरांनी खाल्लंच नाही, तसंच दही होतं. कारण ते म्हणतात आम्हाला माहीतच नव्हतं, कारण फ्रीजमध्ये मी रेग्युलर जे आहे तिथंच दही ठेवते, पण ते म्हणतात आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही खाल्लं नाही. ते जरा आंबट झालेलं होतं म्हणून त्याचं मी बनवत होते कढी. कारण कढी जी आहे ना ती असं दही खाण्यापेक्षा कढी बऱ्यापैकी पिली जाते किंवा खाल्ली जाते. आलटून पलटून ढबू मिरची जी आहे ती तयार करून घेतली. जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे, थोडंसं हिंग, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, हळदीचं थोडंसं फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि बस बेसनाचं पीठ ॲड करून मी बनवलेली आहे कढी. कढी जी आहे ते शक्यतो गुरुवारी बरेच जण बनवतात बघा, कारण गुरुवारच्या दिवसाला पिवळा पदार्थ बनवावा. बरेच जण कढी बनवतात, म्हणजे माझं तरी आहे. आणि देव, कारण 2-3 दिवस देव चिवणं केले होते पण उलटं पालटं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. कारण तिला काय एवढं माहीत नव्हतं. तिनं काय केलं तर पहिला फोटो काढून घेतला होता, तरी पण तिला काही सुधारलं नव्हतं. मी म्हटलं चला सगळं क्लीन होतं आहे तर पहिलं आपलं देव जे आहे ते स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. काही होता होईल तेवढी भांडी जी आहे देवाची स्वच्छ केली, देव स्वच्छ केले. पितांबरी जी आहे ती ही मला चांगली लागली, तुम्हाला दाखवेन पुढच्या वेळेला. आणि आता दुसरी जी होती ना जरा पाणी राहिलं की लगेच सगळं लाल पडत होतं. त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि अखंड दिवस माझा गेला. कुठलीही क्लिनिंग म्हणजे तुम्हाला शेअर केली नाही, कारण मला ते शेअर करण्यापेक्षा ना मला घर स्वच्छ पाहिजे होतं. म्हटलं चला क्लिनिंग मी तुम्हाला करतच राहते, त्यामुळं टोटली सगळं जिथल्या तिथं केलं. असं पुढं जाऊन मी मुलांनी घरी काय काय शूट केलं तर कारण मी सांगितलेलं होतं की तुम्ही काय पण छोटं मोठं करा, माझ्या माघारी तुम्ही कसं हँडल करता, काय करता हे तुमच्या मावशांना मला दाखवायचं आहे. मी ज्या दिवशी सकाळी गेले त्या दिवशी शिवानी जेवण देणारच होती, पण किट्टो म्हटली आता मामीकडे जा आणि त्यांना त्रास देण्यापेक्षा मला येतंय. तर तिनं स्वतः चपाती बनवलेली होती, भाजी बनवलेली होती, ती आली जेवायला बोलवायला आणि हिनं काय नाही हे बनवून खाऊन बसलेले होते. म्हणजे तिचं एक असं होतं की बाबा कशाला आपण हे करायला, मला येतंय ना तर मी करू शकते. त्यामुळे तिनं चपाती बनवलेली काही नाही शेअर केली, पण भाजी वगैरे आणि काय काय केलेलं आहे. ह्या पोरांना नसताना खूप सुचतं, ज्यावेळेला असते तेव्हा जास्त कमी प्रमाणात येतात, पण नसताना बघा. आणि हो मुलांनी केलेलं आहे, थोडंसं बोलणं वगैरे इकडं तिकडं होईल, समजून घ्या, कारण त्यांना काय त्यांच्या मी आहेत ते रिअलमध्ये म्हणजे व्हिडिओ टाकत आहे.
एवढीशी नको बाबा, लय ते कढाई आपली मिरची. काय बाहेर कर, काय होत नाही. उडायला लागले ते बघ. खिसलो, खिसाची गरज नव्हती. का बाहेर काय म्हणतो, कलर काल ना कसला अजून टाकायचे बाकीचे मसाले. आधी पनीर भाजून घेते. आणि जरा अर्धा, हे लय झालं अर्धा. बस. आणि हळद 1 चमचा. मोहरी टाकी, मोहरी आणि टाकू. छिटका लागला का खाली. पनीर आहे. बस लय आंबट होणार, लय भाजी कमी आहे. बस बस. अरे मला माहिती आहे की किती टाकायचं. 2 माणसं 3 माणसांची भाजी आहे. चिटल खाली. बस कर. अळीन कसं झाले सांग. तर सगळ्यांना खायला घातले, आम्ही पण जेवणार. इसका स्टेमिना एटलीस्ट थोड़ा ज्यादा जबरदस्त होगा. तो अगर अभी कमला Our cake is ready. Now we are going to put it in this ताटली. तर मावशांनो, आपला केक झालेला आहे. सॉरी मी तुम्हाला रेसिपी दाखवली नाही, कारण की मी विसरले शूट करायला. मग नंतर केक त्यात ठेवल्यावर मला आठवलं की शूट करायला सांगितलेलं मम्मीनं. मम्मीला पण माहित नाही मी केक बनवलाय, ते उद्या कळणार तिला. आता आपण हा केक ह्यात काढूया. ओके. मला माहित नाही कसं काढतात. खुळागर त्या भांड्याला आधी तेल लावायच्या सोडून तसंच टाकलं मी. नंतर लक्षात आलं की तेल लावायचं होतं. तर गरम आहे, शिजला आहे. बट माझ्याकडे बेकिंग सोडा नव्हता म्हणून हाय तसं बनवला. झालती मला क्रेविंग. नाही पडला गो बाई माझा केक. आय मीन झाला तर आहे बरोबर परफेक्ट, चिटकन नाही. बट चूक काय झाली, हे जे कंटेनर होतं ज्यात मी केक बनवलाय त्याला बटर किंवा घी किंवा ऑइल लावायचं असतं, अँड मी खुळागत लावलेलं नाही. आता हा केक मला हाय तसाच खावा लागणार आहे, आय थिंक सो, कारण की नाही निघत आहे. ओके, लेट इट बी. आपण छानसं याच्यावर, आणि माझा केक फुटला पण, कारण की मम्मी सारखी एवढी परफेक्ट शेफ नाहीये मी, फॉर शुअर. पडला खरं वाट लागली. आय मीन झालाय बरोबर, बट कंटेनरला तेल लावलं ना. बघा मोशन, चांगल्या रेसिपीची असं होणं. नाव राहू दे, हाय तसंच त्या भांड्यात हर्षीज घालणार आणि खाणार. बाकीचा स्पॉन्जी झालेला आहे केक. जर मला आवडला तर मग मम्मी उद्याच्या रेसिपीमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये रेसिपी सांगेल. अँड आता हाय तसंच खाऊया. तो जळालेला नाही, वरती मी हर्षीज टाकलेले बनवताना दिसत असेल,
काय काय जणांना वाटेल, म्हणजे काय काय मावशांना असं वाटेल की जळालं का काय, नाही. आपण हर्षीच घेऊया. गरम आहे. ही गेलं आपलं हर्षीज मस्तपैकी असं छानच. ओके, जराशे ड्रायफ्रुट्स घाला म्हणजे छान वाटत मला खायला. ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर त्याच्यावर काय म्हणतात डेकोरेशन केल्यानंतर मग मी केक दाखवतो. आणि डेकोरेशन केलं तरी बेकारच दिसणार आहे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये, बट टेस्टला कसं आहे ते खाऊन नंतर तुम्हाला सांगते. केकवर केलेलं आहे. आता दिसताना विचित्र दिसायला लागले कारण की आता मी पाडला परत तो त्यात ठेवला, त्यामुळं बेकार वाटायले. बट खाल्ल्यानंतर कसं वाटेल आय डोंट नो. मी जास्त ड्रायफ्रुट्स टाकले नाही, फक्त आय थिंक 2 बदाम टाकले असतील. 2 बदाम टाकले कारण की आर्यन नको म्हणला जास्त ड्रायफ्रुट्स, त्याला आवडत नाहीत. सो खाते आणि नंतर ना बघू. आता फक्त फरशी पुसायची राहिल्या आणि लाईट काय सकाळपासून गेल्या म्हणून मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही. आय थिंक फक्त 4% चार्जिंग आहे. आता आई यूज तोपर्यंत तेवढं तरी ठेवायला लागणार. आणि मशीनचे कपड्यांचा काही विषयच नाही कारण की लाईटच नाही आहे. ही आहे आई आल्यानंतरची क्लिप. कारण ज्या दिवशी मी गेले त्या दिवशीच लगेच पाठीमागं आई आली, मग त्यांचं जेवणाचं काय काय होतं इकडे जेवायला आलेली होती ते तुम्हाला शेअर केलेलं आहे. असो, व्हिडिओ आवडला तर जाता जाता जरूर लाईक करा. मी तर एडिट करताना आणि तुमचे दादा पण हसत होते किट्टोच्या केकला तो टाकला काय पुन्हा घातला काय असो. आणि जसं मी म्हणलं की थोडंसं मुलांच्या बोलण्याकडे किंवा काय जे ते शेअर केलं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण ज्यावेळेला आपण रिअल शेअर करतो त्या थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होऊन जातात. असं तुम्ही मावशी आहात त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही आहे मला पण. आणि हो, तुम्हाला हे पण दाखवायचं होतं की मी आणि दादा नसताना ही बघा ही दोन्ही एकदम छान राहिली. म्हणजे काहीच नाही, एरवी असताना एकमेकाच्या अंगावर धावून जाणं, स्पेशली शेरू तर छान राहिली. सगळेच म्हणजे छान राहिले, मला कुठलंही टेन्शन नव्हतं. फोन मात्र चालू होते. असो, आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.